मेडिकवर हॉस्पिटल्सने पुरुषांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी नुकतेच अँड्रोलॉजी युनिट सुरू केले आहे. या विभागांतर्गत एकाच छताखाली वैद्यकीय सल्ला, आधुनिक उपचार आणि प्रगत मायक्रोसर्जिकल सुविधा पुरवली जाणार आहे. डॉक्टर सनीश शृंगापुरे, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट, डॉक्टर विकास भिसे, युरोलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कामकाज सुरू राहणार आहे. Somebody is talking about male health. संदीप जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. युनिट सुरू करण्याचा मागचा उद्देश काय आणि काय सांगा? तर आपल्या समाजामध्ये माणसांमधील म्हणजे मेलबद्दल प्रजनन संस्था, त्याच्यामधील विकार, लैंगिक विकार, त्याच्यामध्ये जे लाज न बाळगता त्यांनी प्रॉपर वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन आपल्या हे अँड्रोलॉजी क्लिनिकचा उपयोग करून घ्यावा, त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने हे पहिल्यांदाच हे कदम हे घेतलेलं आहे. तर सर्वांनी पुरुषांनी त्याची लाज न बाळगता प्रॉपर त्याचा वापर केला पाहिजे. तर त्यासाठी आपण हे अँड्रोलॉजी क्लिनिक चालू केले आहे. सर, हे जी मायक्रो सर्जरीची सुविधा आणि ह्या रुग्णाला तुलनेत कशी असेल आणि काय त्याबद्दल सांगा? मायक्रोटेसे हे बेसिकली सर्जरी जी आहे ते मायक्रोस्कोपिक, आपण स्पर्म्स, ज्यांना स्पर्म्स नाही आहेत वीर्यामध्ये, जसं ॲझोस्पर्मियाचे पेशंट आहेत, तर त्यांच्यासाठी हे आपण IVF साठी हे स्पर्म्स काढतो. तर हे त्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. सर, कसा कालावधी असतो आणि काय खर्च आहे? तर मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन आहे, तर साधारणतः ते 1 तासाचं ऑपरेशन आहे आणि साधारणतः 1 लाखापर्यंत त्याचा खर्च येतो, 1-1.5 लाखापर्यंत खर्च येतो. वयोमर्यादा काय आहे आणि कसं असतं? नाही, वयोमर्यादा म्हणजे ज्यांना आता वीर्यामध्ये धातू नाही आहेत असे जे पेशंट आहेत, तर त्याच्यामध्ये आपले रिप्रोडक्टिव्ह एजमधले जे पेशंट आहेत, 20 ते 40शीतले जे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी हे ऑपरेशन आहे. सर, बाकी हॉस्पिटलपेक्षा मेडिकवर काय आहे? आता मेडिकवरमध्ये जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, माझ्यासारखे आणि डॉक्टर विकास सारखे जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी हे अँड्रोलॉजीमधले आम्ही पिनाईल इम्प्लांट, म्हणजे ज्यांचं लिंग ताठरता नाही आहे त्याच्यासाठी आम्ही इम्प्लांटचं ऑपरेशन करतो, त्याचं आम्ही स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक सर्जरी, जसं तुम्ही सांगितलं, मायक्रोस्कोपिक व्हॅरिकोसिल किंवा मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन, तर त्याचं आपल्याला वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. तर असं आम्ही दोघांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि असे जे वेगळे आजार आहेत अँड्रोलॉजीमधले जे ऑपरेशन्स आहेत ते बेसिकली युरोलॉजीचाच भाग आहे, पण त्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. लिंग ताठरता न होणं किंवा लिंग वाकडं असणं किंवा पिनाईल लेंथनिंग, म्हणजे ज्यांचं लिंग छोटं आहे त्याचं मोठं करायचं आहे. आणि ह्याच्या पुढे आपण चालू करणार आहे जेंडर चेंज सर्जरी, म्हणजे माणसाची बाई आणि बाईचा माणूस, मेल टू फिमेल, फिमेल टू मेल. तर त्यासाठी पण स्पेशल आम्हाला फेलोशिप किंवा ट्रेनिंग घ्यायला लागते. तर ते आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि इथं आपल्याकडे पूर्ण टीम आणि सगळे फॅसिलिटीज आहेत. तर ते आपण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपण चालू करणार. अवेअरनेससाठी आम्ही भरपूर आउटरीच क्लिनिक्स चालू करणार आहेत आणि आम्ही कॉर्पोरेट, म्हणजे आमचे अटॅचमेंट्स आहेत जिकडे आम्ही लोकांना माध्यमातून इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जनजागरूकता आम्ही पैदा करणार आहे. आणि लोकांनी लाज न बाळगता त्यांनी त्यांचे जे आजार आहेत, लैंगिक आजार असो किंवा प्रजनन संस्थेमधले आजार असलो, तर त्यांनी प्रॉपर इथं येऊन त्यांनी मार्गदर्शन घ्यावं, वेगवेगळे तपासणी आहेत ते करून त्याच्यामधले आजार ट्रीट करून घ्यावं, हीच आमची एवढी. तुम्ही बोलला लेडीजला जेंट्स आणि जेंट्सला लेडीजला प्रोसिजर आपण सांगितली, या सर्व प्रोसिजरला कमी तसं बघायला गेलं तर ही जी प्रोसिजर आहे ही नवी मुंबईत कुठंच होत नाही. तर हे जे प्रोसिजर आहे याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा हॉर्मोनल थेरपी असते, ती ऑलमोस्ट 6 महिने ते 1 वर्ष चालू राहते. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल कन्सल्टेशन होतं. त्याच्यानंतर पूर्ण माणसाचं बाईमध्ये करायचं म्हटलं तर त्याला डोक्यापासून टोकापर्यंत खाली आपल्याला पूर्ण ऑपरेशन करायला लागतात. जसं केस छोटे करायला लागतात, चेहरा पण बदलायला लागतो, नाक बदलायला लागतं, डोळे बदलायला लागतात, सगळंच बदलायला लागतं. म्हणजे तुम्ही असं विचार करा, मी दुसरा देव झालोय, हा ना, दुसरा देव झालोय आणि माणसाला बाई करतोय, बाईला माणूस करतोय.
तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट एक 10 ते 15 लाख खर्च आहे. सर, पुरुष वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणातील प्रमुख कारण काय असतात? त्यातले पुरुष वंध्यत्व ज्याला होत आहे त्याच्याबद्दलची प्रमुख कारण लाईफस्टाईल एक आहे जे आपण आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहे ते करतो. ते सगळ्यात इम्पॉर्टंट डाएट आहे. ॲक्च्युली ओव्हर द काउंटर जे आपण बर्गर, पिझ्झा, चायनीज आणि जे फ्राईड प्रोडक्ट अवेलेबल आहेत ना, आणि ते प्रिझर्वेटिव्हवाले प्रोडक्ट्स, त्यामुळे नॉट ओन्ली फिमेल्स, माणसांमध्ये पण स्पर्म कमी होण्याचे चान्सेस आहेत. जे फ्रुट्स आपण खातो त्यामध्ये फर्टिलायझर असतात, त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे न्यूट्रिशन. जे डाएट आजकाल चालू आहे ते इनएडिक्वेट प्रोटीन इंटेक आणि हाय कार्बोहायड्रेट आणि सिडेंटरी लाईफस्टाईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेस, फार इम्पॉर्टंट कॉजेस आहेत. आणि हेच आम्ही बघतो. आयडियली आम्ही तेच ट्रीट करायचा ट्राय करतो. आणि तेच एक आमचा एक उद्देश आहे की इन्फर्टिलिटी हे काही असा आजार नाही की तो ठीक नाही होऊ शकत, किंवा स्पर्म कमी होणे ही फार मोठी गोष्ट नाही आहे. फक्त नीट भेटून, काउन्सिलिंग करून, डाएट थेरपी चांगली करून आणि चांगल्या मेडिसिन देऊन पण हे ठीक होऊ शकतं. प्रत्येकाला सर्जरीची गरज नसते. थँक्यू सर.